हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना थंबनेलवरून तर नक्कीच समजलं असेल की आजचा व्हिडिओचा टॉपिक नक्की काय. तर जसं की तुम्हाला मी काल सांगितलं होतं की काल म्हणजे गुरुपुष्यामृत योग होता आणि त्या गुरुपुष्यामृत योगा दिवशी मी छान-छान ह्या सर्व सेवा केल्या होत्या. म्हणजे आपली गुरुवारची पूजा होती, त्याच्यानंतर सत्यनारायण पूजन मी केलं होतं, त्याच्यानंतर अजून काय धनलक्ष्मी कुंजांची सुद्धा मी सेवा केली होती. तर अशी सर्व सेवा केली होती. तर त्याचं आज उत्तर पूजा कशी करायची, म्हणजे दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा आपण कशाप्रकारे करायची, तेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. आणि समईबद्दलचा आता बघा, मी आधी पण तुम्हाला गॅरंटी देऊन सांगितलंच होतं आणि आतासुद्धा त्या मी प्रज्वलित केलेल्या आहेत समई. अगदी 24 तास जळल्यात छान मस्त. आणि त्याच्याबद्दलच मी अजून अनुभव तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की त्या क्लीन कशा करायच्या वगैरे सर्व गोष्टी. तर सर्वप्रथम आपण पूजेच्याकडे वळूया, पूजेच्या गोष्टींकडे वळूया. तर उत्तर पूजा कशी करायची? तर सगळ्यात पहिलं, जेव्हा तुम्ही सकाळी उठता, जर दिवा शांत झाला असेल ना, तर तो पहिला लावा. छान शुचिर्भूत व्हा, अंघोळ वगैरे करा आणि त्याच्यानंतर तो दिवा देवाकडे लावा. माझ्या ह्या दोन्ही समयी छान तेवत होत्या रात्रभर. त्याच्यानंतर मग तो दिवा देवाकडे लावल्याच्या नंतर काय करायचं, आपण सगळीकडे हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. सगळं म्हणजे जेवढं आपण जिथे पुरुष देवतांचं स्थान आहे, तिथे आपल्याला फक्त चंदन अर्पण करायचं आणि जिथे आपण नारळ वगैरे ठेवलं, तिथे आपल्याला हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे सर्व ते अर्पण करून झाल्याच्या नंतर आपल्याला हातात अक्षता घ्यायच्या आहेत आणि अक्षता घेऊन देवाला आपल्या मनातली सर्व इच्छा सांगून आपण ते देवावर अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण कपूर आरती देवाची करायची आहे. कपूर आरती झाल्यानंतर आपण जो अगरबत्ती, धूप वगैरे आपण लावतो ते करायचं आहे. आणि तुम्ही मगाशी पाहिलातच की मी नैवेद्यसुद्धा आता म्हणजे जेव्हा आपण उत्तर पूजा करतो ना, तर तेव्हासुद्धा नैवेद्य खूप महत्त्वाचा असतो. तर तेव्हासुद्धा मी नैवेद्य म्हणजे मी ड्रायफ्रूट्सचाच नैवेद्य दाखवला होता देवाला. मी त्याच्यावरती पाणी सोडलं होतं, म्हणजे तुम्ही पाहिलात असाल. त्याच्यानंतर सगळं अगरबत्ती, धूप, कापूर वगैरे सगळं झालं, नैवेद्य वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आता कलश हलवायचा आहे आणि एक सर्व सामान गोळा करायचं आहे. मी आता सर्वप्रथम तर पहिली फुलं सर्व गोळा करतो आहे. कारण भगवान विष्णूंना आपण बरंचसं छान सहस्त्र पानांचा अभिषेक केला होता. त्याच्यानंतर खूप सारी फुलं अर्पण केली होती. तर पहिली मी सर्व फुलं घेतो आहे गोळा करून, जेणेकरून नंतर मग जास्त पण ते रश होणार नाही. त्याच्यानंतर श्रीकृष्णांना छान मी फेटा आणि कपडे म्हणजे वस्त्र परिधान करूनच त्यांना मी ठेवलं होतं. तर त्यांच्या इकडे ना पूर्ण त्या वस्त्रावरती, हे वस्त्र खूप मोठं आहे सफेद रंगाचं शुभ्र, जे मला खूप आवडतं. तर त्याच्यामध्ये श्रीकृष्णांना मी वस्त्र परिधान केलं होतं. त्याच्यानंतर मग आता हे एक सर्व गोष्टी मी आवरून घेतो आहे. बघा, ही जी पिढ्याच्यावरची पानांच्या वरती आपण जे अक्षता ठेवल्या ते मी निर्माल्यामध्येच टाकतो. पण जिथे-जिथे जास्त तांदूळ होते ते म्हणजे ताम्हणामध्ये, त्याच्यानंतर कलशाच्या खालती जेवढे तांदूळ होते ते सर्व तांदूळ मी लगेच त्याच दिवशी संध्याकाळच्या जेवणामध्ये वापरले. आणि त्याच्यानंतर ही जी तुलसीपत्र वगैरे आहेत ना, ते तुम्ही म्हणजे आपण म्हणतो ना, की बरेच जण खातात सुद्धा तुलसीपत्र. जर तुम्ही ते खात असाल त्यांना पुन्हा एकदा स्वच्छ धुवा, छान ठेवून द्या, स्टोअर करा आणि जर तुम्ही ते खाऊ शकता, तुम्ही ते खाऊसुद्धा शकता. बघा, निर्माल्यामध्ये ते वाया जाण्यापेक्षा किंवा ते कचऱ्यामध्ये पुढे जाण्यापेक्षा आपल्या मुखी लागलेलं तरी बरं, असं मला वाटतं. की शेवटी ते नंतर आपण निर्माल्यामध्ये टाकतोच, पाण्यामध्ये वगैरे सोडतो, पण नंतर ते पायदळीच येतं. त्यापेक्षा ते आपण खाल्लेलं बरं. आणि तुळशीपत्र तुम्हाला माहिती आहे आरोग्याच्या दृष्टीने किती चांगलं असतं. खोकल्यावरती वगैरे म्हणू नका त्याच्यावरती. त्याच्यानंतर आता मी सर्व पूजेतलं सामान उचलून घेतलं आणि एकदम महत्त्वाचं ते म्हणजे जेव्हा तुम्ही चौरंग वगैरे उचलता ना, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे 2 वेळा हळदी-कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि नमस्कार करायचा आहे. आणि तिथेच ती पूजा म्हणजे जे दिवे आणि अगरबत्ती आहे ना, ते तसंच थोड्या वेळ तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. कारण तिथे देवाचा वास असतो तात्पुरत्या वेळेसाठी. आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ही संपूर्ण रांगोळी वगैरे उचलायची आहे आणि तिथे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. जोपर्यंत पुसत नाही तोपर्यंत ती जागा वापरायची नाही. त्याच्यावर पाय वगैरे ठेवायचा नाही जोपर्यंत तुम्ही तिथे स्वच्छ करत नाही. त्याच्यानंतर आता ह्या समया मी तुम्हाला सांगितलं होतं महाभारत समयी आहे त्या. तर ह्या आता स्वच्छ कशा करायच्या बघा, मी तुम्हाला सांगतो. ह्याच्यावरती ना एक वेगळ्या प्रकारचं कोटिंग आहे, असं गोल्डन कलरचं, डार्क गोल्डन, की त्याच्याने समया खूप छान राहत आहेत वगैरे. तर जेव्हा ह्याला आहे ना पितांबरी एकदा लागेल, तर मग ह्याचं हे जे गोल्डननेस आहे ना, तो हळू डल होत जाईल.
म्हणून मी त्याच्यासाठी काय केलं, की ह्याचा जो तेलकटपणा आहे तो कसा घालवायचा जेव्हा वापरलेला आहे आपण. तर सगळ्यात पहिलं तर महत्त्वाचं सगळ्या समयी अनलॉक करून घ्यायच्या. ह्या पूर्ण डिस्मेंटल होतात समयी, तर पूर्ण समयी अशा अनलॉक करायच्या आणि पूर्ण झाल्याच्या नंतर जी वाटी आहे तेलाची, म्हणजे जी पुढचं आपण ते भांडं असतं त्याच्यात आपण तेल भरतो, तर त्याच्याने कसं स्वच्छ करायचं, तर इथे ना मी कुठलाही जाड साबण किंवा काहीही यूज करू नका. तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं हँडवॉश असेल, आपलं हँडवॉश जे असतं आणि अतिशय सॉफ्ट असा स्क्रॉच, त्या स्क्रॉचनी तुम्हाला ही समई स्वच्छ करायची आहे. आता हे मी डेटॉलचं हँडवॉश वापरलं होतं फोमिंगचं, का आमच्याकडे आम्ही तेच वापरतो. कुठलं प्रमोशन व्हिडिओ नाही आहे, पण जे आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे, की सध्या मी ते वापरतो. तर त्याच्यामुळे ह्याच्याने क्लीनसुद्धा खूप छान झालं बघा. फक्त फोम असा टाकायचा त्याच्यावरती आणि पूर्ण समई छान स्वच्छ करायची. जर तुम्ही ह्याच्याच जागी कुठला भांड्यांचा वगैरे साबण घेतला असता, तरीसुद्धा प्रॉब्लेम झाला असता ते. आणि एकदम घासून काढायचं नाही. अलगद हाताने हळू पुसायचं. जिथे तुम्ही दिवा लावलाय ना, ती जागा जरा स्वच्छ करायची नीट, कारण तिथे ते काळसर होतं. नंतर ते आपण जेव्हा हळू ह्याचं कोटिंग जाणं, तेव्हा आपण पितांबरी लावणारच आहोत स्वच्छ करण्यासाठी. त्याच्यानंतर त्याचे हे जे रॉड आहेत समईचे, ते सुद्धा मी सर्व ह्याच्यानेच साफ केले आणि ह्याच्यामुळे बघा एकदम असं कोट त्याचं गेलं नाही. जशाच्या तशा समई राहिला, तुम्हाला पुढेसुद्धा दिसेलच. पण ह्याचं कोटिंग हळूहळू जाणारच आहे. पण जोपर्यंत आपल्याला टिकवता येतंय, तोपर्यंत आपण त्याला नक्कीच चांगल्या प्रकारे टिकवलं पाहिजे. आता मी छान समई स्वच्छ धुतल्या, त्यांना पुसल्या लगेचच. लगेच पुसायच्या समई तशाच गळत ठेवायच्या नाही आहेत. स्वच्छ पुसायच्या आणि फॅन खालती त्याला थोडा वेळ ठेवायचं. म्हणजे जेणेकरून पूर्ण ती छान ड्राय होईल समई. आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला बाप्पा मोरया स्टोअरमधूनच बॉक्स मिळाला असेल, त्याच्यामध्येच प्लास्टिकमध्ये घालून समई मस्त पॅक करून ठेवायची. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही यूज करत असाल ना, तेव्हा तुम्हाला ते नीटनेटकी छान मस्त मिळून जाईल. किंवा तुम्ही दुसरीकडनं जर समया घेत असाल ह्याच, तर मग तुम्हाला जसं तुमच्या ह्याच्यानुसार ठेवता येत असेल तशा प्रकारे तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर हे तांदूळ तुम्हाला मी सांगितलेच, की हे तांदूळ आजच्या जेवणासाठी आपल्याला वापरायचे आहेत. थोडेसे तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता किंवा ह्याच्यात अजून भर घालून तुम्ही अन्नदानासाठी सुद्धा देऊ शकता. भर घालून म्हणजे ह्याच्यामध्ये अजून तांदूळ तुम्ही घालायचे बरेचसे, की जेणेकरून थोडं जणांचं पोट भरू शकतं. एवढे घालून तुम्ही ते अन्नदानासाठी देऊ शकता. त्याच्यानंतर काल स्टिक विचारली होती, तर ही स्टिक मी लावली होती पूजेच्या इथे. आणि हे आहे श्रीकृष्णांचं सुंदर असं माझं वस्त्र. श्री स्वामी समर्थ, की जसं की आता तुम्ही बघितलं, खूप छान अशी आता आपली उत्तर पूजा झालेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, की थंबनेल मध्ये सुद्धा मी दिलं होतं, की काय आहे महाभारत समयीचा अनुभव. तर तो खरंच खूप सुंदर अनुभव आहे. सिरियसली मी तुम्हाला सांगतो बघा, ह्या समयात ना इतक्या छान आहेत. तुम्हाला मी आधी सुद्धा सांगितलं होतं, की याची क्वालिटी सुद्धा खूप सुंदर आहे, मस्त आहे. खूप छान समई मला मिळाल्या. नशीब माझं चांगलं होतं, की याच्यातनं खूप छान सगळ्या मिळाल्या. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की मला त्या Instagramवरती आलं होतं, की Instagramवरती जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला होता, तेव्हा मला विचारलं, की ह्याच्यावरती हे जे गोल्ड पॉलिश आहे ना, तर हे गोल्ड पॉलिश मिनिमम 5 तर ते टायमिंग असतं. त्याच्यानंतर ते हळू फेड होतं, निघून जातं. पण मी तुम्हाला सांगतो बघा, की ह्याच्यावरती पॉलिश केलेलं नाहीये. कदाचित ह्याच्यावरती पॉलिश केल्याने ह्याचा जो कोरीवपणा आहे तो निघून जाईल. तर ह्याला एवढा नव्हता कोरीवपणा, हा प्लेन बेसिसचा आहे. तर मग म्हणून ह्याला गोल्ड पॉलिश आहे किंवा ह्याला गोल्ड पॉलिश आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही ह्याला पितांबरी लावाल ना, पितांबरी म्हणजे आपण जी ॲक्रिलिक पावडर किंवा पितांबरीने आपण स्वच्छ करतो. पण तेव्हा हळू हे पॉलिश जे आहे ते डल होत जाईल, निघत जाईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की डायरेक्ट पितांबरी लावू नका किंवा जे आपण स्वच्छ करण्यासाठी लावतो ते डायरेक्ट लावायचं नाही. म्हणून मी पहिले हँडवॉश जो साधा आपला हँडवॉश आहे ना त्याच्याने क्लीन केलं. तुम्ही बघा आणि जाड साबणाने सुद्धा मी क्लीन नाही केलं. जशी आधी शाईन होती ना, तशीच या समयांची शाईन आहे अजूनही. तुम्हाला दिसत असेल. जशी आधीच्या याला शाईन होती. अगदी तशी आहे. म्हणून कारण काय होतं, की जड साबणाने जर तुम्ही स्वच्छ कराल, स्क्रॉच सुद्धा असं जड घ्याल ना, तर ते पटापटा घासलं जाऊन त्याच्यावरचं कोटिंगच पूर्ण जाणार आणि कोटिंग गेलं, की मग समया अशा नीट दिसणार नाही. मग त्या तुम्हाला सारख्या स्वच्छ कराव्या लागतील, जेव्हा तुम्हाला यूज करायच्या असतील. तर म्हणून मग मी ही छोटीशी टिप वापरा, की हँडवॉश घ्या. हँडवॉशनी त्याला छान स्वच्छ करा. आणि आता मी जे डेटॉलचा हँडवॉश यूज करतो, तो पेड प्रमोशन नाहीये, पण मी आज सांगतोय तुम्हाला. ते पण खूप छान आहे. तेलकटपणा इझिली त्याने घालवला मस्त. आणि नॉर्मल स्क्रॉच म्हणजे सॉफ्ट स्क्रॉच असतो त्याच्याने मी स्वच्छ केला स्क्रॉच पॅडच्या. हे पण काही प्रमोशन नाहीये, पण तुम्हाला मी सांगतोय.
तर बरेच जण मला म्हणतात, की "दादा तू पण हल्ली खूप प्रमोशन्सचे व्हिडिओज करतोस. तुझे पण पहिले हेल्पफुलचे व्हिडिओज असायचे, पण तू आता सुद्धा तुझे सारखे कंटिन्युअसली प्रमोशनचे व्हिडिओज असतात, सारखं कुठला कुठेतरी बायचे व्हिडिओज असतात. तर त्याच्यामध्ये सध्या काय प्रॉब्लेम झालाय माहितीये का? सगळेच प्रमोशनचे व्हिडिओज असतात असं नाहीये. काय-काय खरंच जे मला वाटतं ते मी जेन्युइनली तुमच्या सर्वांसोबत शेअर करू इच्छिते, की तुम्ही घेऊ शकता. अगदी त्यामध्ये ती गोष्ट आहे. जसं आता हा कुठला प्रमोशनचा व्हिडिओ वगैरे काय असं काहीच नाहीये. ओके. तर आता मी छान साफ करून घेतलं आणि जे मला वाटलं किंवा तुम्हाला सुद्धा ही गोष्ट हेल्पफुल पडेल जेव्हा तुम्ही या समयात घ्याल किंवा तुम्ही घेतली सुद्धा असेल. ओके. तर आजचा असा छान व्हिडिओ होता. कालच्या व्हिडिओमध्ये काल गुरुपुष्यामृत सुद्धा होतं. आता मी छान पूजा उचलली वगैरे सगळं केलं. ही सर्व गोष्टी झाल्यात. आता देवपूजा माझी सुद्धा झाली. गुरुवार होता ना काल, तर सगळे देवघर साफ केलं. सर्व साफ केलं होतं. उंबरठ्यावर छान लेपन केलं होतं. सर्व केलं होतं. पण मला त्याचं काही शूट घेता आलं नाही. मग काल मी सत्यनारायण पूजेचं तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. तर आता सगळं मी सामान आवरून ठेवलंय. फक्त सत्यनारायण महाराजांचा फोटो आणि आपलं जे चौरंग आहे तेवढाच बाकी आहे. त्यानंतर सत्यनारायण महाराजांचा जो माझ्याकडे फोटो आहे ना, तर तो मी दादर म्हणतो लालबागला जे प्रभात फ्रेम मेकर्स आहे तिकडनं घेतलाय. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्याच्या वेबसाईट नाहीये, पण कॉन्टॅक्ट नंबर डिटेल्स मी देईन. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादांना. ओके. तर असे छान-छान सर्व काही गोष्टी आहेत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.